दिंडोरी पोलिसांनी कारवाई करत महाराष्ट्र राज्यात उत्पादन साठा व वितरण साठ्याला प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू व जर्दा गुटखा पान मसाला जप्त करत एकूण 8,60,600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत 2 इसमांना ताब्यात घेतले. 15 फेब्रुवारी 2024 रोजी शिवाजी ठोंबरे, त्याचबरोबर विनोद टिळे, गिरीश बागुल सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण कार्यालय आडगाव येथे हजर असताना पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, स्थानिक गुन्हे शाखा यांना गोपनीय माहिती मिळाली. या माहितीनुसार दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीतील पेठ ते नाशिक जाणाऱ्या महामार्गावर टाटा इंट्रा गाडी क्रमांक MH15 JC 1970 हिच्यामध्ये महाराष्ट्र राज्यात उत्पादन साठा वितरण व साठ्याला प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू व जर्दा गुटखा सदृश्य पदार्थांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने दिंडोरी परिसरातील आशेवाडी पेठ ते नाशिक जाणाऱ्या रोडवर या वाहनाचा शोध घेतला. या वाहनामध्ये हा माल आढळून आल्याने शिवम सुनील भोईर तसेच रवींद्र जगन्नाथ ब्राह्मणकर या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 8,60,660 रुपयांचा मुद्देमाल दिंडोरी पोलिसांनी ताब्यात घेतलाय. या मालाचा 2 पंचांसमक्ष पंचनामा करत शिवम सुनील भोईर, रवींद्र जगन्नाथ ब्राह्मणकर यांना समक्ष पोलीस ठाण्यात हजर करण्यात आला असून सदरचा माल मागविणारे इसम नामे सुमित जाधव, इंद्रप्रस्थनगर, अवधूत रोबंगला, हॉटेल कोल्हापूर फाट्याच्या समोर पेठ रोड नाशिक. सदरच्या मालाचा पुरावा धीरज माळी, राहणार नालापोंडा, राज्य गुजरात यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे. स्टार 24 फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सह पंकज बच्छाव, दिंडोरी.